ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. आता आपण 2.8 स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स या पोएमचं ॲप्रिसिएशन पाहत आहोत. पहिला पॉईंट जो आहे तो अबाउट पोएट अँड पोएम. द नेम ऑफ द पोएम इज स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स. कवितेचं नाव स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स आहे. द नेम ऑफ द पोएटेस इज ममंग दाई. इंडियन पोएट ममंग दाई या भारतीय कवयित्री आहेत. या कवितेच्या कवयित्री आहेत. धिस पोएम इज टेकन फ्रॉम द रिव्हर पोएम्स. आणि ही कविता जी आहे ही रिव्हर पोएम्स या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. तर असा पहिला पॉईंट अबाउट पोएट अँड पोएम. आता आपण पाहणार आहोत दुसरा पॉईंट. थीम म्हणजे विषय. या कवितेचा विषय काय आहे हे आपण आता जाणून घेऊयात. द थीम ऑफ द पोएम इज प्रिझर्वेशन अँड कॉन्झर्वेशन ऑफ नॅचरल एलिमेंट्स इन आवर विसिनिटी. या कवितेचा जो विषय आहे तो प्रिझर्वेशन म्हणजे संवर्धन, जपणूक करायची आहे. कशाची? तर नॅचरल एलिमेंट्स, नैसर्गिक घटक जे आहेत इन आवर विसिनिटी, इन आवर एरिया असं देखील आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आपल्या भागामध्ये असणाऱ्या ज्या काही नैसर्गिक बाबी आहेत यांचं आपण संरक्षण, संवर्धन करणं गरजेची बाब आहे आणि हाच विषय या कवितेचा आहे. अकॉर्डिंग टू हर द टाउन्स हॅव प्रॉस्पर्ड व्हेन नेचर हॅज बीन डिस्ट्रॉयड. त्यांच्या मते अकॉर्डिंग टू हर त्यांना काय वाटतं तर टाउन्स म्हणजे गावे जे आहेत ही गावे प्रॉस्पर्ड म्हणजे विकसित होतात. त्यांचा जेव्हा विकास होतो गावांचा त्यावेळेस निसर्ग जो आहे नेचर हॅज बीन डिस्ट्रॉयड, निसर्ग नामशेष होतो किंवा निसर्गाला हानी पोचवतो तेव्हा त्या ठिकाणी गावाचा विकास होतो असं या कवयित्रीला वाटतं. आता पुढचा जो पॉईंट आहे तो आहे पोएटिक डिव्हायसेस अँड लँग्वेज. द लँग्वेज ऑफ द पोएम इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. नेहमीप्रमाणे हे पहिलं वाक्य आपलं असणार आहे की कवितेची भाषा ही अतिशय सोपी आहे समजण्यासाठी. द लँग्वेज इज फिगरेटिव्ह अलंकारिक भाषा शैली या ठिकाणी वापरलेली आहे. द पोएटेस युजेस सिम्बॉलिझम इन द पोएम. कवयित्रीने अनेक प्रतीकांचा वापर या ठिकाणी कवितेमध्ये केलेला आहे. शी युजेस सिम्पल वर्ड्स टू एक्सप्रेस डीप मिनिंग्स. कवयित्रीने अतिशय खोलवर अर्थ सांगण्यासाठी छोट्या छोट्या आणि सिंपल साध्या शब्दांचा वापर या ठिकाणी केलेला आहे ज्यामधून आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण असा अर्थ समजतो. शी क्रिएट्स अ ब्युटिफुल वर्ड पिक्चर ऑफ अवर एरिया. त्याने या कवितेच्या माध्यमातून सुंदर असं आपल्या गावाचं किंवा आपल्या एरियाचं जे चित्र आहे हे सुंदर चित्र निर्माण केलेलं आहे. आपण जणू काही त्यांच्या गावात आहोत अशी जाणीव आपल्याला निर्माण होते. हे चित्र आपल्यासमोर स्पष्ट होतं. त्यांच्या गावाचं जे वर्णन त्यांनी केलेलं आहे ते गाव जणू काही आपण पाहत आहोत असं आपल्याला वाटतं. सिमिली, मेटॅफर, पर्सॉनिफिकेशन, ॲलिटरेशन अँड रिपिटिशन आर युज्ड इन द पोएम. या ठिकाणी अनेक शब्द अलंकारांचा वापर कवितेमध्ये केलेला आहे. दिस पोएम इज रिटन इन फ्री वर्स. या कवितेमध्ये किंवा ही कविता जी आहे ही फ्री वर्समध्ये, मुक्त काव्यामध्ये लिहिलेली आहे. सो दॅट देर आर नो रायमिंग वर्ड्स अँड राईम स्कीम. आणि म्हणून या कवितेमध्ये रायमिंग वर्ड्स किंवा राईम स्कीमचा वापर झालेला नाही. द पोएट ऑल्सो कंटेन्स सम ब्युटिफुल इमेजरी रिलेटेड टू द वर्ल्ड ऑफ नेचर. कवीने या ठिकाणी सुंदर अशा कल्पनाचित्रांचा देखील वापर केलेला आहे. पुढील पॉईंट आहे मेसेज. द मेसेज ऑफ द पोएम इज टू प्रोटेक्ट अँड कॉन्झर्व द नॅचरल एलिमेंट्स. अतिशय साधा आणि सोपा असा संदेश या कवितेतून मिळतो आहे. तो म्हणजे आपण नैसर्गिक जे घटक आहेत त्यांचं संरक्षण, संवर्धन करणं गरजेचं आहे. पुढील जो पॉईंट आहे तो आहे ओपिनियन. आपलं मत या कवितेविषयी काय आहे ते आपल्याला इथे सांगायचं आहे. आय लाईक धिस पोएम व्हेरी मच. मला ही कविता फार आवडलेली आहे. द पोएम शोज द इम्पॉर्टन्स ऑफ नॅचरल एलिमेंट. ज्या पद्धतीनं थीम आहे, मेसेज आहे आणि ओपिनियन आपलं सेमच आहे की या ठिकाणी जो मेसेज आहे या कवितेचा काय मेसेज आहे तर नैसर्गिक जे घटक आहेत त्यांचं संवर्धन, त्यांची जपणूक ते
करणं गरजेचं आहे. हाच विषय मला फार आवडलेला आहे, मेसेज मला फार आवडलेला आहे, असं माझं मी मत मांडलेलं आहे. थँक यू.